Guys, and welcome to my another vlog. This is your Akshita and today we are at JW Marriott कारण इव्हनिंगला आहे माझी एक मीटिंग आणि दॅट मीटिंग इज रिगार्डिंग समथिंग व्हेरी एक्साइटिंग दॅट विल रिव्हील सून आणि मला खूप जास्त होतं. बट आत्ता मी बसली आहे छान सेकंड फ्लोअरला पूल व्ह्यूमध्ये, म्हणजे पूल त्या साईडला आहे आणि इथे हा छान बोहेमियन एक छान असा पाळणा आहे आणि मी तो एन्जॉय करते आहे. आता छान सनसेट होतं आहे, म्हणजे अजून टाईम आहे सनसेटला, बट सनसेट होतो आहे आणि म्हणून आय वॉज जस्ट चिलिंग एन्जॉईंग अँड लेट्स सी वॉट वी डू फॉर द डिनर. आणि डिनर आत्ताच केला मी, लास्ट मंथमध्ये पण केला होता आणि लाईट खूप जास्त येते आहे, पण इथे डार्क येते आहे आणि इथे थोडीशी लाईट येते आहे. बट आय लव्ह सनसेट्स. माईट या ह्याच्यामध्ये आवाज येत असेल पाण्याचा, कारण समोरच छोटे छोटे फाउंटेन्स आहेत, दिसतं म्हणजे हां छोटे छोटे फाउंटेन्स आहेत आणि त्याच्यामुळे आवाज येतो आहे, पण टॉलरेट थोडंसं. सो फर्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज युअर हॉबी. सो माय हॉबी कीप्स चेंजिंग बट द कॉन्स्टंट थिंग विच कीप्स गोईंग ऑन is I love to explore new places, going to new places. त्यानंतर आय लव्ह डान्सिंग. लहानपणापासूनचं माझं फेवरेट हॉबी, फर्स्ट हॉबी म्हणजे आय थिंक 99% मुलींची असते डान्स, आणि डान्स माझी पण फेवरेट होती. सो डान्स रोमिंग अराउंड, नवीन नवीन कपडे घालणं, नवीन नवीन आउटफिट्स ट्राय करणं, छान छान दिसणं. त्यानंतर सो मोस्टली ऑल ऑफ दिस थिंग्स, आय डोंट नो दिस कम्स अंडर हॉबी ऑर नॉट, पण हीच ती माझी हॉबी आहे. म्हणजे फुर्सतमध्ये बनवलं असेल तुला, थँक्यू. बट थँक्यू सो मच फॉर दिस कॉम्प्लिमेंट. अँड तुम्हालाही सगळ्यांना देवाने खूप छान माझ्यासाठी फुर्सतमध्ये बनवलं, त्यासाठी देवालाही थँक्यू, आपल्या सगळ्यांनाच बनवल्याबद्दल. इज युअर एज्युकेशन माझं झालेलं आहे MBA कम्प्लीट इन मार्केटिंग. फर्स्टली आय डिड माय ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशननंतर मी MBA कम्प्लीट केलं. आणि एज्युकेशनशी माझं फारसं असं काय ॲज इम्पॉर्टंट मला महत्त्वाचं पण नव्हतं, बिकॉज आय नेवर वॉन्टेड टू डू समथिंग इन टू एज्युकेशन. बट मी आधीपासूनच जॉब करत होते आणि ऑनेस्टली मला एज्युकेशनची गरज तिकडेही नाही लागली. सो गरज असेल तर शिका, नाहीतर नाही शिकलात तरी चालेल, जिंदगी चलती राहती आहे लिटरली. बटलं म्हणजे ज्यांना IT आहे किंवा हे सगळे त्या सेक्शनमध्ये, त्यांना एज्युकेशन मॅटर करतं. माझं MBA झालं आहे, माझ्याकडे डिग्री तशीच आहे 2 वर्षापासून, मग मी त्याचा काही एक उपयोग केलेला नाही आहे. अबाउट स्किन केअर, येस मी थोडंफार स्किन केअर छान फॉलो करते, डाएट का पता नाही आहे. बट स्किन केअरमध्ये आय कीप माय फेस क्लीन ऑलवेज. म्हणजे मी सारखं वॉश करते, कुठेही जाताना फेस कवर करते. ऑलमोस्ट मी गाडीत असते, पण कधी 2 व्हीलर पण असेल तरी पण मग मी फेस कवर करूनच त्या बाहेर पडते. आय जनरली हॅव टू इवन यूज सनस्क्रीन एव्हरी डे, पण सनस्क्रीन माझ्याकडून स्किप होतं. बट मॉइश्चरायझर मी एव्हरी डे यूज करते, बिकॉज माझी स्किन एक्स्ट्रीम ड्राय आहे. सो बेसिक रुटीनमध्ये तुम्ही टोनर, तुमचं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे कंटिन्युअसली यूज करा, याने पण तुम्हाला खूप छान रिझल्ट्स येतील. रात्री झोपताना पण तसेच झोपू नका, फेस वॉश करा आणि मगच झोपा. जेवढी काही डस्ट बसलेली असते दिवसभर आपल्या फेसवरती, ती डेफिनेटली क्लीन झाली पाहिजे, नाही तर सेकंड डे तुमचा फेस डेफिनेटली ग्रे दिसणार आहे. सो तसं करू नका. सो कट झाला व्हिडिओ, बट ह्युअर वी वर. आणि रात्री झोपताना तुम्ही फेस वॉश करून झोपला पाहिजे. आणि कीप तुमच्या डर्मॅटला सजेस्ट करा तुमचं स्किन टाईपप्रमाणे काय यूज करता येईल किंवा काय नाही, बट डोंट यूज मच केमिकल. आणि टॅन करत राहा, कारण आपल्या इथे पॉल्युशनमुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे स्किन खूप टॅन होते. सो त्यामुळे गरजेचं नाही की तुम्ही बाहेरचे यूज करा. इवन बेसिन अ टिंट ऑफ हळदी आणि दही एवढं जर यूज केलं ना तरी पण खूप छान रिझल्ट्स येतात. म्हणजे मी पण अजूनही आपला बेसनचा नुस्खाच यूज करते, तो बेस्ट आहे. सो डू दिस. आणि इन केस तुम्हाला अजून पण काही क्वेश्चन असेल तर मला DM करा, मी तुम्हाला सांगेन जेवढं पण मला माहिती आहे तेवढं. नाही मी तुझा थँक्यू, हे ऐकून मला खूप छान वाटतं. खरंच तुम्ही लोक इतके कॉम्प्लिमेंट्स देता आणि इतके छान छान देर आर सो मेनी पीपल हू आर कन्सिस्टंट विथ मी फ्रॉम सो मेनी इयर्स. भले मी काय करू, मी काय नको करू, मी खूप मी जास्त ॲक्टिव्ह राहू किंवा नको राहू, बट मी कधीही काही केलं तरी तुम्ही इतकं प्रेम दाखवता आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांनाच थँक्यू. बिग फॅन ऐकल्यावरती मला पण असं वाटतं की मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे गाईज. थँक्यू सो मच. भावासाठी मेमरी
So there are a lot of memories about Salbhava city, पण and seriously there is a lot of memories, but I miss doing my breakfast मॉर्निंग आणि रात्री स्ट्रेसमध्ये झोपायचं की सकाळी काय होणार आहे ते सगळं. त्यानंतर क्रिशसोबतची मज्जा, त्यानंतर बाकी माझ्या फिमेल कंटेस्टंट्स, आय लव्ह देम. म्हणजे बाकी जेवढ्या पण फिमेल कंटेस्टंट होत्या आपली सगळी मुलं, ऋषी, त्यानंतर क्रिश, त्यानंतर अथर्व वगैरे हे सगळेच आपला शत्रू, आय मीन हे सगळीच मुलं मी मिस करते. आणि म्हणजे असं खूप व्हायचं की मला ना सहन नाही व्हायचं ते जे आम्हाला आतमधून आला हे यायचे वॉर्निंग्स यायचे की अक्षता उठा. सो आय मिस दॅट. म्हणजे मी झोपून राहायचे सगळे रेडी वगैरे होऊन आंघोळ वगैरे पण करून येते तरी मला असं होतं ब्रो प्लीज मला 5 मिनिट द्या, फक्त 5 मिनिट द्या, मी नाही उठणार. सो मला सारखे वॉर्निंग्स यायचे अक्षता उठा, अक्षता एकदा सांगितलेलं कळतं. सो असं मी खूप ओरडा खाल्ला आहे. त्यामुळे झोप आणि तिथले टास्क आणि हे सगळं मला एवढं मिक्सअप होऊन जायचं ना. तर हे काही मेमरीज आहेत. म्हणजे छोटे मायक्रो लाईफचे माझं रेडी होताना आमच्या सगळ्या मुलींची गडबड, सगळ्यांनाच रेडी व्हायचं असायचं. पण इट वॉज अ क्यूट लिटल फेज ऑफ माय लाईफ, बट इट वॉज ब्रिलियंट. येणार सर, तुम्हाला कॉल नक्की येणार. मलाच माहिती नाही मी का मिस करते तुमचाच फोन आयुष्यात खूप जास्त. पण मी करते आय एम सॉरी, बट मी करते. सो काय करू, म्हणजे लग्न करू की नको करू. सो आधी तरी मी लग्नाबद्दल खूपच हौशी होते. आय मीन हे करणार ते करणार. बट मॅच्युरिटी अँड थोडंसं एज जसं वाढत जातं आपलं लग्नाबद्दल थॉट प्रोसेस चेंज होते. आणि आपण जेवढं आता बघतोय ना आपल्या आसपास की लग्न कसं होतं आहे आणि काय आहे आणि लग्नाचे टँट्रम्स आणि हे सगळं ते बघून तरी मला प्लीज लग्न करायची अजिबात पण इच्छा नाही आहे. आणि मी राहू आहे. मला समजून घेणं एखाद्या मुलासाठी आणि सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी कोणाला समजून घेणं हे खूप टाईम बिंग असतं. त्याच्या पुढे मी एकदम पण एक्स्ट्रीम नाही समजून घेऊ शकत. त्यामुळे भाई लग्न करण्याला तर माझं सल्यूट आहे ऑलरेडी. त्यामुळे माहीत नाही कधी लग्न होणार आहे किंवा काय होणार आहे. सो लेट्स सी कब क्या होगा. टिप्स अँड ट्रिक्स फॉर क्लोजिंग. सो येस, क्लोजिंगसाठी ॲज इन टू रिअल इस्टेट तिने आम्हाला प्रश्न विचारला आहे. सो रिअल इस्टेटमध्ये क्लोजिंग तुमची इम्पॉर्टंट पाहिजे. क्लायंटला पाहिजे काय, डोंट प्ले with his emotions. म्हणजे see what he requires, what he or she what is the exact requirement. He needs peace, he needs just investment, or he just needs a family home or something like that. की त्याचं फर्स्ट होम आहे किंवा सेकंड प्रॉपर्टी आहे. सो त्याचं इंटेन्शन काय बिहाइंड दॅट हाऊस दॅट यू शुड सी फर्स्ट. सो यू कॅन डिलिव्हर युअर थिंग टू हिम की त्याची काय रिक्वायरमेंट आहे. आणि एकदा त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही जर त्याला गोष्ट दिलीत सो तू कुठेही जाणार नाही. सो दॅट इज फॉर शुअर. सो तुमचं फर्स्ट हे पाहिजे की जस्ट बिकॉज तुम्ही आले, बजेट वगैरे विचारलं आणि सर तुमचं असं आहे, मग आमच्याकडे ही प्रॉपर्टी, मग तुम्ही आमची का, त्यांनी तुमची प्रॉपर्टी का घेतली पाहिजे हे जेव्हा त्याला कळेल. बिकॉज एक तर तो तुमच्याकडे आला आहे किंवा त्याला तुम्ही जेव्हा पिच करताय तर तेव्हा तो एकतरी गोष्ट कन्सिडर करून आला की मी हे प्रोजेक्ट बघतोय, राईट. सो ते बघितल्यानंतर त्याची रिक्वायरमेंट काय, वाय ही इज लुकिंग फॉर द हाऊस, दॅट यू शुड क्रॅक. आणि जर ते क्रॅक झालं अँड सी फर्स्ट ऑफ ऑल हाऊस इज इमोशन. सो यू हॅव टू त्याला तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की ते घर आहे आणि हे घर तुम्ही का घेतलं पाहिजे, या घराचे तुम्हाला काय फायदे आहेत, त्याची कन्व्हिनियन्सी, त्याचं फ्युचर जे काय त्याच्यातून फायदा आहे त्या सगळ्या गोष्टी. सो हे सगळं जर त्याला कळालं एकदा क्लायंटला तर इट्स द डील इज क्रॅक्ड ब्रो, द डील इज क्रॅक्ड. So this you should crack first. Just don't start your sales pitch ki we have this. He doesn't give a shit to your amenities. He doesn't give a shit to की तुम्ही काय करताय. He will give a shit to की त्याची फॅमिली तिकडे सेफ आहे का, त्याची फॅमिली तिकडे हॅप्पी आहे का, कन्व्हिनियन्सी कशी आहे, त्याची शाळेला येतं त्यांना मुलं सेफ असणार आहेत का, त्यांना इझी पडणार आहे का. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही पिच केल्या पाहिजेत. गुड क्वालिटी इन बॉयज इज टू बी just be with your girl. That's the best quality. If in case you're asking about in a perspective of a girl, that you should be gentle, you should be not loud much. आणि loud पण असेल तर चालेल. If your partner is very much comfortable, तुम्ही दोघं पण लाऊड आहात आणि मजा करताय तर इट्स फाईन. इट्स नॉट रिअली मॅटर की तुम्ही लाऊड आहात पण तुम्ही कोणत्या गोष्टीत आहात ते मॅटर करतं. आणि there should be a lot. Keep generous nature,
keep a quality nature of yours. And good qualities in terms of you should not be very eager, very desperate, and very like keep your aura high, keep your standards high, and behave like a man, behave like very sophisticated personality. Don't just very much. So be gentle, be nice, be thoughtful, be very calm, be very intellectual. Try and grasp new things. Try and grasp very much what you can say, knowledge. काय काय चाललंय बाहेर, that you should be aware about. So then your girl must be very much aware about. So just be very kind, be gentle, and that's all with the good qualities of man, I think. That's for me. इरशाद, इतनी प्यारी शायरी, मतलब इतनी प्यारी शायरी लिखी है आपने मेरे लिए. थैंक यू सो मच. और बहुत अच्छा लगा ये देख के, सुन के. कोल्हापूरला आलात का? सो कोल्हापूरला आली आहे मी, महालक्ष्मीला आली आहे. सो जेव्हा जेव्हा गोवावरून येतो, म्हणजे नॉट एव्हरी टाईम, बट कधीतरी जेव्हा ग्रुपनी आहोत किंवा काय, सो तेव्हा कोल्हापूरच्या देवीसाठी तर मी येते कोल्हापूरला. ॲक्सेस कधी राहिली नाही आहे खूप जास्त किंवा काय. सो कधीतरी मिसळच्या वेळेत बसलो आम्ही ड्राईव्ह करताना किंवा काय, सगळे आहेत की आता जाऊन खाऊन शकतो, त्यावेळेस एखाद्या वेळेस थांबतो. किंवा महालक्ष्मीला तर आम्ही नक्कीच थांबतो. सो मोस्टली महालक्ष्मीच्या वेळेस मी कोल्हापूर आली आहे. बिकॉज आय लाईक यू. दैट्स नाइस दैट यू लाइक मी. बट आर यू सिंगल का सवाल तो मैं अभी नहीं बताऊँगी, वो कभी बाद में बताऊँगी, बिकॉज अभी मूड नहीं है. माझा डाएट प्लॅन आणि स्किन केअर. हां, स्किन केअर आय कॅन डेफिनेटली टेल यू. डाएट प्लॅन इज बिग नो. माझा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला ना, संपलं तुमचं. प्लीज तसं करू नका. मी भयंकर बाहेरचं खाते, तुम्ही बाहेरचं खाऊ नका. घरातलं जेवण खा, हेल्दी खा. मी कंटिन्यू बाहेरचं खात असते. म्हणजे काय बोलू मी आता, म्हणजे मी काय डाएट प्लॅन सांगू तुम्हाला. मी जिमला पण आत्ताशी कन्सिस्टंटली जाते, पण मी ॲज सच काही प्रोटीन फॉलो नाही करत आहे किंवा डाएट फॉलो नाही करत आहे. माझं खूप आळमटळम असतं. मी कधी बाहेर असेल तर मी बाहेरचंच खाऊन घेते, घरी असेल तर मग मी घरी खाते. ॲक्च्युली माझे खाण्याबाबतीत नखरे नाही आहेत की मला हे खायचं आहे, ते खायचं आहे. मी असेल ते सगळं खाईन, पण कधीतरी मी ऑलमोस्ट बाहेरच असेल, त्याच्यामुळे मी बाहेरचंच खाते. सो अवॉइड इट. डाएट प्लॅन कधी माझा झालाच एवढ्यात. मी ठरवते ॲक्च्युली आता डाएट प्लॅन करायचं. सो मी केलाच तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. बिग बॉसमध्ये कधी जाते, सी वॉन्ट टू सी यू इन बिग बॉस. येस काय होतं ना, मला वाटलं होतं मी चलभावामध्येच खूप कसं सजते. म्हणजे मी राहिली आहे तिकडे. मी खूप इमोशनल मुलगी आहे आणि आहे, म्हणजे प्रत्येकाचाच असतो पार्ट. असं नाही आहे की मी खूप स्मार्टनेस तिकडे दाखवू शकत नाही किंवा काय नाही. पण काय ना, जेव्हा गोष्टी खूप कनेक्शन होऊन जातात किंवा काय, पण नाही आहे असं. मी कधी लाईफमध्ये जेव्हा हे डिसिजन घेईल की आता बेबीमध्ये जायचं, तेव्हा मी खूप छान काम माइंड करून, छान सगळ्या गोष्टी अलाईन करून जाईन. आणि आय थिंक जाणं काय अवघड नाही आहे, पण जाईल मी नक्की. हे आत्तापर्यंत मी कधी याच्यावर विचार नाही केला की जायला पाहिजे की नाही पाहिजे किंवा असं काय एवढा विचार नाही केला. आणि समोरून याचंच कधी अपॉर्च्युनिटी पण नाही आली आत्तापर्यंत. बट आय विल डेफिनेटली. येणं अवघड नाही आहे, 100% मला येणार. पण आता त्याचं करायचं नाही करायचं किंवा काय, त्यावरती मी अजून तरी माझी गट फिलिंग ती आली नाही की अच्छा हां चलो लेट्स डू अ बिग बॉस नाव. सो पण लेट्स सी, करूयात. इन फ्युचर पक्का येणाऱ्या 1-2 वर्षात आय ट्राय अँड डू. येस. द बेस्ट क्वेश्चन. फेवरेट फूड. सो मेनी फेवरेट फूड्स. त्यामुळे चायनीज इज वन ऑफ माय फेवरेट फूड. देन चिकन बिर्याणी इज माय फेवरेट फूड. आय एम बिग टाईम चिकन लवर. आय मीन चिकन. नॉनव्हेजमध्ये मी फक्त एग आणि चिकन खाते, नॉट एनिथिंग एल्स. सो समथिंग इज व्हेरी ग्रिल्ड ऑर क्रिस्पी. आणि माझे खूप सारे मूड्स असतात. सो एव्हरी डे कुठल्या मूडमध्ये मला काय खायची इच्छा होईल माहिती नाही, पण बिग टाईम फूडी. त्यामुळे सगळे वेगवेगळे व्हरायटीज ट्राय करणं. चाट इज माय फेवरेट. चायनीज इज, आय कॅन हॅव चायनीज एनी डे एनी टाईम. दॅट आय कॅन हॅव चाट पण मला समटाईम्स कधीतरी मूड असतो, बट दॅट इज अ 6 PM मूड. संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळेसच मूड असतो. पुण्यात राहते त्यामुळे कधी संतोष बेकरी, कधी कच्ची दाबेली खायची इच्छा होते, आपली हाँगकाँग लेनवाली, तिकडे खायची इच्छा होते. पाणीपुरी तर मी खूप साऱ्या ठिकाणी खाते. त्यानंतर सो डिपेंड्स काय टाईम आहे, किती वाजलेत. पण माझं फेवरेट फूडमध्ये भरपूर प्रकार आहेत. सो आय लव I just don't love anything that is bitter. So which taste very milky, taste ghee. I hate ghee. Rest everything is
फूड इज़ लव, दैट्स इट. सो एवरीथिंग इज़ फेवरेट अबाउट फूड. क्यूट कैसे हो सकता है मुझे भी नहीं पता. और आप जो लोग हो, आप भी सारे बहुत क्यूट लोग हो, और आपकी तरह मैं भी थोड़ी बहुत क्यूट हूँ, तो हम सब बहुत ज़्यादा क्यूट है बस. तो मेरे को भी क्यूट लोग ही अच्छे लगते हैं, बट ओवर स्मार्ट लोग नहीं पसंद आते. तो हम भी क्यूट है, आप भी क्यूट है, और हम सारे क्यूट क्यूट है. तो बॉयफ्रेंड, सच सो मेनी क्वेश्चन्स रिगार्डिंग माय बॉयफ्रेंड. आणि हे मी आत्ता तरी तुम्हाला सांगणार नाही, आणि कारण नाही आहे त्यामुळे नाही सांगणार. आणि सांगू का म्हणजे चल नको आत्ता नको, पण सांगेल, नक्की सांगेल. जेव्हा असेल, जेव्हा होईल तेव्हा नक्की सांगेल. हाईट, सो दिस अगेन बिकेम्स अ कॉमन क्वेश्चन फॉर मी. सो माय हाईट इज 5'5". एकदम पण टॉल नाही आहे मी, पण आय हॅव अ गुड ॲव्हरेज हाईट. सो हील्स घातल्यावरती तर आय लुक ऑनेस्टली व्हेरी नाईस, पण आय हॅव अ ॲव्हरेज 5'5" हाईट. हा ब्लॉग असाच खूप मोठा होत राहील जर का आपण खूप सारे क्वेश्चन्स अजून घेतले तर. सो विल एंड इट हिअर, अँड थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट टाईम अजून एकदा करूयात ॲस्क मी क्वेश्चन. सो तुमचे काही पुढचे क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क मी देअर, और इदर यू कॅन DM मी, सो आय कॅन चेक माय आय कीप चेकिंग माय मेसेज. सो मेसेजेस, तो तुम्ही त्याच्यावरती पण माझ्याशी बोलू शकता. अँड अंटिल सी यू, लव यू, अँड कीप लविंग मी, कीप वॉचिंग माय व्लॉग्स, कीप वॉचिंग मी ऑन Instagram, and you can tell me what else you want. I'm a little impatient girl with the content and stuff, but I'll keep my consistency आणि पेशंटफुली मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करेल, आणि I'll keep you entertaining. Thank you. Bye. Until like, comment, share and subscribe. Bye.